2017 पासून तुम्ही राजकारणात देखील आहात. तिकडेही सेवा आहे आणि इकडेही सेवा आहे. काय सांगाल, काय वाटतं? राजकारण म्हणण्यापेक्षा राजकारणामध्ये मी समाजकारण करायला आलेले आहे. त्याच्यामुळे समाजकारण करता करता ही एक सेवा आणि ती एक सेवा, ही एकाच रस्त्यावरनी चालती असं मी माझ्या डोक्यामध्ये ठेवलेलं आहे. सचिन दांगट, तुमचा प्रवास कसा राहिला? कष्टातले आई वडिलांचे दिवस होते. आई दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करणारी होती. हे खरं आई वडिलांचीच पुण्य आहे की त्यांनी जे कष्ट केलं, जे मेहनत केली, त्यामुळे आज हा सचिन दांगट इथपर्यंत पोहोचू शकला. लोकांसाठी काय काय केलं? पाणी प्रश्न होता आमचा. त्यासाठी आम्हाला पाणी प्रश्नासाठी वेळोवेळी आंदोलन आणि आम्ही सगळे एकत्र बसून उपोषण पण केलं. महिलांसाठीचं काही वेगळं विजन तुमच्या डोक्यात आहे? आपल्या भागातील महिला आणि मुली सुरक्षित राहाव्यात यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष कसा देण्यात येता येईल आणि CCTV कॅमेरे म्हणा, काही अन्य अत्याचार होऊ नये या संदर्भात त्याला प्राधान्य देण्यात येईल. रस्ते असतील, ट्रॅफिक असेल, ट्रॅफिक पण मोठ्या प्रमाणात आपल्या इथे या भागामध्ये आहे. आपला पाणी प्रश्न असेल, महिलांचा मोठा प्रश्न म्हणजे पाणी असतं. असा कुठला क्षण तुमच्या आयुष्यात आला जो कसोटीचा वाटला तुम्हाला? कोविडचा काळ येतो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तो सगळ्यांचाच, म्हणजे आमच्या भागामध्ये 4 ते 5 हजार लोकांना आपण धान्य किट वाटप केले. ते छोटे मुलं असो किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, त्या सगळ्यांचीच आम्ही सेवा केली. कारण ते आपलं जसं कुटुंब आहे तसं त्यांचे पण सगळे कुटुंब होते असा विचार करून आम्ही ती सेवा केली. लोकांच्या कशा तुम्हाला प्रतिसाद येईल? अतिशय चांगला प्रतिसाद आहे. ज्या पण घरात जाईल, ज्या पण गल्लीमध्ये जाईल, ज्या पण वस्तीमध्ये जाईल, ज्या पण सोसायटीमध्ये जाईल, पूर्ण भाजप प्रेमी वातावरण झालेलं आहे. एक सुंदरसा अभंग होऊन जाऊ देत. प्रभू बिन कोण कुणाचा वाली, प्रभू बिन कोण कुणाचा वाली, कोण कुणाचा चाकर मालक, कोण कुणाचा चाकर मालक, व्यर्थच भाषण खाली खाली.